आपण लुकाचे शुभवर्तमान 5वा अध्याय आणि 1 ते 11 या वचनावर आपण विचार करणार आहोत. लुक शुभवर्तमान 5वा अध्याय 1 ते 11. आणि असे झाले की समुदाय त्याला खेटून देवाचे वचन ऐकत असता तो गणेशरथ सरोवराजवळ उभा होता. तेव्हा त्याने 2 तारवे सरोवराच्या काठी लागलेली पाहिली, पण मासे धरणारे त्यातून निघून गेले होते आणि ते आपली जाळी धुत होते. आणि त्या तारवातले जे एक शिमोनाचे होते साठी तुम्ही आपली जाळी खाली सोडा. तेव्हा शिमोनाने त्याला उत्तर देऊन म्हटले, हे गुरु, आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरले नाही, तरी तुझ्या शब्दावरून मी जाळी सोडतो. मग तसे केल्यावर त्यांनी माशाचा मोठा घोळका जाळ्यात वेढून घेतला व त्यांची जाळी फाटू लागली. तेव्हा दुसऱ्या तारवातील आपल्या भागीदाराने येऊन आपले सहाय्य करावे म्हणून त्यांनी त्यांना खुणावले. मग ते आले व त्यांनी दोन्ही तारवे माशाने इतकी भरली की ती बुडू लागली. तेव्हा हे पाहून शिमोन पेत्र येशूच्या पाया पडून म्हणाला, हे प्रभू, माझ्यापासून जा, कारण मी पापी माणूस आहे. कारण जो माशाचा घोळका त्यांनी घेतला होता तो पाहून त्याला व त्याच्याजवळ जे होते त्या सर्वांना विस्मय प्राप्त झाला. आणि जब्दीचे मुलगे याकोब व योहान, जे शिमोनाचे भागीदार होते, तेही तसेच विस्मित झाले. तेव्हा येशू शिमोनाला म्हणाला, भिवू नको, आतापासून तू माणसे धरणारा होशील. मग तारवे काठी लावून व सर्व सोडून देऊन त्याच्या मागे चालले. थोर गौरवी प्रभूच्या जीवनातील ही घटना आहे आणि ती विषयी आम्ही आता विचार करत आहोत. आणि मागे 4थ्या अध्यायामध्ये जर आम्ही गेलो तर प्रभू येशू ख्रिस्त आपल्या गावी आहे, नासरेत या ठिकाणी, आणि तेथील सभास्थानामध्ये तो वचन सांगत आहे. आणि जो शास्त्रपाठ त्याने वाचला यशाच्या पुस्तकातला, आणि तो वाचल्यानंतर तो असं म्हणाला 21व्या वचनात 4थ्या अध्यायाच्या, की मग तो त्यांना म्हणू लागला, आज हा शास्त्रलेख तुमच्या कानी पडत असता परिपूर्ण झाला आहे. आणि कफन हुम मध्ये नंतर तो म्हणजे गेलेला आहे. आणि कफन हुम मधून नंतर तो गालिल समुद्रात, म्हणजे समुद्रात, तर शिमोनाच्या सासूला ताप भरलेला आहे. तर पेत्राच्या घरामध्ये देखील प्रभू येशू ख्रिस्त गेलेला आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी आम्ही गणेशरथ सरोवराजवळ प्रभू उभा असलेला आम्ही पाहत आहोत. आणि खरोखर नासरेत पासून कफरनहूम आणि कफरनहूम वरून गणेशरथ असा प्रवास त्याने केलेला आहे. नासरेत ते कफरनहूम जवळजवळ 40-50 किलोमीटर दूर आहे. आणि कफरनहूम वरून गणेशरथ हा जवळजवळ 5 ते 8 किलोमीटर आहे. आणि आम्हाला बघायला मिळतं की या शास्त्रपाठामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताच्या जवळ किंवा ज्यांच्याजवळ प्रभू आहे ते योहान आहे, त्याचा भाऊ आंद्रिया आहे, आणि त्याचप्रमाणे जब्दीचे पुत्र देखील आहेत, आणि याकोब व योहान हे आहेत. आणि आणखी काही लोक आहेत, कारण आम्हाला नंतर बघायला मिळतं की 11 वचनात, मग ते तारवे काठी लावून व सर्व सोडून देऊन त्याच्या मागे चालले. म्हणजे हे 4घे जण आणखी इतर कुणी असतील ते सर्वांनी देवाचं वचन ऐकलेलं आहे. कारण प्रभूचे त्या ठिकाणी 5व्या अध्यायाच्या 1ल्या वचनामध्ये आम्हाला वाचायला मिळतं की समुदाय त्याला खेटून देवाचे वचन ऐकत असतात. प्रभू त्या ठिकाणी शिकवित आहे, देवाचं वचन शिकवित आहे. आणि तिथली परिस्थिती काय आहे की ते लोक मासे धरणारे आहेत. आणि आम्हाला बघायला मिळते की पेत्र च गाव, फिलिप आणि पेत्रचं गाव बेतसैदा आहे, आणि ते सुद्धा त्याच भागात आहे, गालिल प्रांतातच आहे. आणि गणेशरथ सरोवरापासून 1 ते 3 किलोमीटरवर आहे. आणि हे सगळे एकाच एरियातले गावातले लोक आहेत. आणि त्या ठिकाणी मासे मारायचं काम ते करत आहेत, त्यांचा तो व्यवसाय आहे. आणि शिमोन आणि त्याचे सर्व इतर साथीदार असं वर्णन या ठिकाणी आम्हाला बघायला मिळतं.
ते लोक काय करत होते तिथं? काही त्यांना सापडलं नव्हतं. रात्रभर कष्ट करून त्यांना काही सापडलेलं नव्हतं. आणि म्हणून निराशेने, अतिशय म्हणजे अपयश पदरी घेऊन किंवा निराशेने ते काम करत होते, की ते आपली जाळी धुत होते आणि घरी जाण्याच्या मार्गावर होते. आणि अशा समयी, अशा वेळेला आम्हाला बघायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्त तिथे आलेला आहे. देवाच्या वचनातून तो त्यांच्या बरोबर बोलत आहे. आणि पेत्राने प्रभू येशू ख्रिस्ताच्या शब्दावर विश्वास ठेवलेला आहे. आणि पेत्राच्या जीवनाला एक नवीन दिशा मिळाली आहे. त्याच्या साथीदारांच्या जीवनाला एक नवीन दिशा मिळालेली आहे. आणि खरोखर आमचा प्रभू हा अपयशी लोकांना किंवा श्रम करूनही काही पदरात पडले नाही अशा लोकांना कशा प्रकारे या ठिकाणी देवाच्या वचनातून मार्गदर्शन करत आहे, ही गोष्ट आम्हाला या ठिकाणी बघायला मिळत आहे. आणि या ठिकाणी जास्त फोकस किंवा लक्ष पेत्रावर करण्यात आलेलं आहे. आणि आम्हाला ठाऊक आहे की शिमोन पेत्र, शिमोन म्हणजे ऐकणारा आणि पेत्र म्हणजे खडक किंवा खडकाचा एक लहानसा भाग. तर प्रभू येशू ख्रिस्त अपयशाच्या ठिकाणी उपस्थित आहे. जिथे अपयश आहे त्या लोकांना, तर तिथे प्रभू उभा आहे. आणि इथेच ओळख झालेली नाही प्रभूची. तर शिमोन पेत्राच्या घरी जेव्हा प्रभू गेलेला आहे, त्याच्या सासूला बरं केलेलं आहे, म्हणजे त्यांची ओळख आधीच झालेली आहे. परंतु या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताला या लोकांनी आपलं जीवन समर्पित केलेलं आम्हाला बघायला मिळतं. आणि असहाय्य परिस्थितीमध्ये असताना तिथे प्रभू येशू ख्रिस्त, अतिशय महत्वाची गोष्ट आम्हाला बघायला मिळत आहे की प्रभू येशू ख्रिस्त लोकांना वचन शिकवित आहे. आणि वचन देण्याचं संपल्यानंतर तिथे काय झालेलं आहे आम्ही 4थ्या वचनात वाचतो. मग आपले बोलणे संपल्यावर त्याने शिमोनाला म्हटले, खोल पाण्यात हातात, मग मासे धरण्यासाठी तुम्ही आपले जाळी खाली सोडा. प्रभूला काय माहित होतं? त्यांनी प्रभूकडे नंतरच सांगितलेलं आहे की आम्ही रात्रभर कष्ट केलं आणि आम्हाला काही मासे मिळालेले नाही आणि आज उपाशी राहावं लागेल, नाही का? तसं लिहिलं नाही, पण त्यांचा बिझनेस नाही म्हटल्यानंतर ते भौतिक अडचणीमध्ये येणारे लोक आहेत. आणि पण इथे प्रभू येशू ख्रिस्ताला त्यांची सर्व परिस्थिती कळलेली आहे. त्यांनी सांगण्याच्या अगोदरच प्रभू येशू ख्रिस्ताला त्यांच्या जीवनात आज काय घडले, रात्रभर काय घडले, हे प्रभूला समजलेलं आहे. आणि म्हणून तिथे आम्हाला बघायला मिळतं की तो प्रभू येशू ख्रिस्त डायरेक्ट काय म्हणत आहे, का तू होडी कुठे घे, खोल पाण्यात घे आणि खोल पाण्यात घेऊन जाळी सोड. आम्ही शाळेत शिकलेलो आहे की मासेमारी कुठे होते? जिथे उथळ समुद्र आहे त्या ठिकाणी मासेमारी होत असते. परंतु प्रभू या ठिकाणी अशक्य ते शक्य करणारा आमचा प्रभू आहे. आणि म्हणून प्रभू त्यांना म्हणतो, हे लोक अनुभवी आहेत ना, मासे धरण्यामध्ये ते एक्सपर्ट आहेत. आणि प्रभू त्यांना म्हणतो की खोल म्हणजे पाण्यात घे आणि मग तिथे आपली जाळी सोडा. प्रभूला आधीच त्यांची परिस्थिती माहिती झालेली आहे. आणि खरोखर अपयश हे जे आहे तो देवाच्या योजनेचा शेवट नसतो प्रिया. तर देवाचं कार्य अशाच ठिकाणी सुरू होतं का जिथे काहीच आशा नाही, अशा ठिकाणी अशा परिस्थितीमध्ये देवाचं काम सुरू होतं. आणि म्हणून देवाच्या योजनेचा तो शेवट नसतो. प्रभू काय म्हणतो पेत्राला, म्हणजे प्रभूने काय केलेलं आहे, शिमोन पेत्राच्या होडीमध्ये तो गेलेला आहे 3ऱ्या वचनात. आणि त्या कारवातले जे लोक जे एक शिमोनाचे होते त्यात तो गेला. आणि या ठिकाणी आम्हाला बघायला मिळतं की शिमोन पेत्राच्या रिकाम्या नावेत प्रभू गेलेला आहे. जी नाव रिकामी आहे
जी माशांनी भरलेली असायला पाहिजे होती, जी समृद्धीने भरलेली असायला पाहिजे होती, तर रिकाम्या नाव्यामध्ये प्रभू गेलेला आहे. म्हणून प्रियानो, अपयशाने आम्हाला निराश व्हायचं नाही. आमचे प्रयत्न निष्फळ होत आहेत, त्यामुळे आम्हाला निराश व्हायचं नाही. तर प्रभू येशू ख्रिस्त तो आपल्याही जीवनात तो येऊ शकतो. तो आमच्या घरात येऊ शकतो. जसं पेत्राच्या घरात गेला आणि पेत्राच्या होडीमध्ये गेला, त्यांच्या जीवनात त्याने प्रवेश केलेला आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या माझ्या जीवनातही आलेला आहे, कित्येकांच्या जीवनात आलेला आहे. आणि अजूनही ज्यांच्या जीवनात प्रभू आला नाही, ते देखील आपल्या जीवनामध्ये प्रभूला घेऊ शकतात. प्रभू येशूचं वचन जे आहे त्यांच्या अनुभवापेक्षा मोठे आहे. आणि त्यांचा अनुभव म्हणजे ते खूपच एक्सपर्ट आहेत. ते हाडाचे कोळी आहेत आणि मासे धरणारे आहेत. परंतु त्यांच्या पदरीत त्यावेळेला काही पडलेलं नाही. आणि देवाची योजना बघा, की तो म्हणतो खोल पाण्यामध्ये घे आणि मग आपली जाळी सोडा. आणि मग ते आपलं रडणं त्यांना म्हणजे प्रभू पुढे ते म्हणजे त्यांचं श्रम आणि कष्ट काय केले 5व्या वचनात आम्हाला बघायला मिळते. हे गुरु, आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरले नाही, तरी तुझ्या शब्दावरून मी जाळी खाली सोडतो. प्रियानो, हे पेत्राने आपल्या मुखातून काढलेले हे शब्द अतिशय महत्वाचे आहेत. आणि ते म्हणजे तुमच्या शब्दावरून, तुझ्या शब्दावरून मी जाळी सोडतो. आणि या ठिकाणी पेत्राचा किंवा त्या कोळ्यांचा अनुभव जो आहे तो काही उपयोगी पडलेला नाही. प्रभूला ते शरण गेलेले आहे आणि प्रभूने त्यांना तो शब्द दिलेला आहे की मी सांगतो, तुम्ही काय करा, तुमची जाळी आता ह्या पाण्यामध्ये सोडा. आणि प्रियांनो, काय परिणाम झालेला आहे? माशाचा एवढा मोठा घोळका त्यांना मिळालेला आहे तर ते जाळं फाटायला लागले ते ओढत असताना. आणि मग त्यांनी दुसऱ्यांना पण मदतीला बोलवलेलं आहे, बाकीचे जे होते त्यांनाही बोलवलेलं आहे, खुणवलेलं आहे. आणि ते सर्वजण ती होडी एवढी भरली की ती बुडू लागली. बघा, प्रभू येशू ख्रिस्ताने त्या लोकांच्या जीवनात केलेला चमत्कार किंवा त्या जीवनात केलेला आशीर्वाद. प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्त आमच्या जीवनामध्ये आध्यात्मिक आशीर्वाद देतो. प्रभू येशू ख्रिस्त आमच्या जीवनामध्ये भौतिक आशीर्वाद देतो. आणि ही परंतु सर्वात महत्वाचं आणि फायद्याचं आध्यात्मिक आशीर्वाद आहे. आणि देवाचं वचन आम्हाला सांगतं की आज्ञा पालनामुळे आम्हाला आशीर्वादाचा अनुभव येतो. आणि ती गोष्ट आम्हाला या ठिकाणी बघायला मिळते. योहान सुवर्तमानामध्ये 2ऱ्या अध्यायात आणि 5व्या वचनामध्ये मरिया म्हणजे काना गावी त्या लग्नामध्ये द्राक्षरस कमी संपला होता. त्यावेळेला लोक मरियेकडे आले, परंतु मरिया त्या लोकांना म्हणाली की तो सांगेल ते तुम्ही करा. आणि म्हणून प्रभू सांगेल ते आमच्या जीवनामध्ये करावं हे अत्यंत गरजेचं आहे किंवा महत्वाचं आहे. देवाचं वचन समजलं किंवा देवाचं वचन म्हणजे कळलं तेवढं पुरेसे नाहीये प्रियानो. तर देवाचं वचन तुम्हाला समजत असेल, त्यातलं व्याकरण समजत आहे, त्यातलं बोलणं समजत आहे, ते वाक्यरचना समजत आहे, तेवढ्याने काही भागत नाही प्रियानो. तर त्याप्रमाणे करणे आणि चालणे हे फार आवश्यक आहे. आणि त्यानंतरच मग प्रभू आमच्या जीवनामध्ये आशीर्वाद देतो आणि मग त्याचं काम देखील तो आमच्यावर सोपवतो. आणि म्हणून पेत्राला मोठी मासळी मिळाली, त्या लोकांना मोठी मासळी मिळाली, परंतु प्रभूचा उपदेश किंवा प्रभूचा उद्देश एवढाच नव्हता की त्यांना भौतिक अन्न द्यायचं किंवा त्यांच्या व्यवसायामध्ये बरकत आणि कृपा करायची, एवढा त्याचा उद्देश नव्हता. परंतु 5व्या अध्यायाच्या 10व्या वचनामध्ये आम्हाला काय वाचायला मिळतं? आणि जब्दीचे मुलगे याकोब व योहान जे शिमोनाचे भागीदार होते तेही तसेच विस्मित झाले. तेव्हा येशू शिमोनाला म्हणाला, भिवू नको, आतापासून तू माणसे धरणारा
होशील. 8व्या वचनामध्ये पेत्राने एक महत्वाची कृती केलेली आहे. काय केलेलं आहे? तो म्हणतो, 8व्या वचनात वाचतो आम्ही, तेव्हा हे पाहून शिमोन पेत्र येशूच्या पाया पडून म्हणाला, हे प्रभू, माझ्यापासून जा, कारण मी पापी माणूस आहे. या ठिकाणी पेत्राने काय केलेलं आहे? आपलं पाप कबूल केलेलं आहे आणि प्रभूने सांगितलेला शब्द किंवा प्रभू जे काही सांगतो ते करण्यासाठी त्याने स्वतःच समर्पण केलेलं आहे. आणि हे समर्पण त्याच्या जीवनामध्ये, त्याच्या जीवनाला दिशा देणारं, कलाटणी देणारं ठरलेलं आहे. गीतामधून देखील आम्ही ऐकलं की प्रभू येशू ख्रिस्ताला आपलं जीवन आपण समर्पित करावं. आणि पेत्राचा आणि त्या जोडीदारांचा, बाकीच्या सगळ्यांचा काय त्यांचं व्यवसाय आहे? मासे धरण्याचा आहे. परंतु या ठिकाणी प्रभूने काय केलेलं आहे? पेत्राच्या व्यवसायाला सेवेमध्ये बदललेले आहे. म्हणजे या ठिकाणी आम्हाला बघायला मिळतं की प्रभू जेव्हा त्यांना म्हणाला की तू आतापासून तू माणसं धरणार होते, आणि 11 वचनात आम्ही वाचतो, मग ते तारवे काठी लावून व सर्व सोडून देऊन त्याच्या मागे चालले. पूर्ण वेळ सेवेसाठी, पूर्ण वेळ त्यांचा जॉबच बदललेला आता. आणि प्रभूच्या मागे ते सर्वजण चाललेले जाणार आहेत आणि त्यांचा उपयोग देवाच्या राज्यासाठी होणार आहे. परंतु या ठिकाणी आम्हाला बघायचं की आमच्या व्यवसायामध्ये देखील आम्हाला बघायला मिळतं की प्रभू आशीर्वाद देतो आणि त्या व्यवसायाला देखील सेवेत तो बदलतो. ज्या क्षेत्रात, ज्या व्यवसायात तुम्ही आहात, तिथे देखील तुम्ही प्रभूची सेवा करू शकता, देवाचं वचन सांगू शकता, प्रभूसाठी माणसं मिळवू शकता. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताच्या मागे जाण्यासाठी त्यांना ते काय सोडावं लागलेलं आहे? त्यांचा नित्याचा व्यवसाय सोडावा लागलेला आहे. आणि मासेमारीचा व्यवसाय सोडून ते सर्व, आणि मगाशीच आम्ही वाचलं की 5व्या अध्यायाच्या 11व्या वचनात, मग ते तारवे काठी लावून व सर्व, ते म्हणजे कोण? ते सर्व, म्हणजे एकटा पेत्र नाही, परंतु ते सर्व. पुढे इथे पेत्र म्होरक्या आहे आणि त्यांच्या म्होरक्याने जे केलं ते बाकीच्याने देखील ते केलेलं आहे. आणि ते सुद्धा त्यांनी त्यांचा व्यवसाय सोडून प्रभूच्या मागे ते गेलेले आहेत. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने, पेत्राने आपल्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला व्यवसायाच्या ठिकाणी असताना, कुठला प्रसंग आहे? तिथे असताना प्रभू येशूला त्याने आपल्या जीवनात प्रथम स्थान देण्याचं ठरवलेलं आहे. आणि ते सर्वजण समर्पित होऊन प्रभूच्या मागे गेलेले आहे. आश्चर्यकारक रीतीने झालेला बदल आम्हाला बघायला मिळतो. प्रियानो, तुमच्या माझ्या जीवनामध्ये हा जो जिवंत प्रभू आहे, खरा प्रभू, मरणातून पुन्हा उठलेला प्रभू, तुमच्या माझ्या पापण्या अपराधासाठी वधस्तंभावर प्राण देणारा प्रभू, या आणि जीवनात मरणातून पुन्हा उठलेला प्रभू, जो जिवंत प्रभू आहे, तो आम्हाला खरं जीवन देतो. तो आम्हाला खरा म्हणजे काम देतो. कारण बाकीचं काम हे सगळं पोटा पाण्यासाठी आहे आणि ते नष्ट होणार आहे. परंतु प्रभू आम्हाला जे काम देतो, रोजचा व्यवसाय करत असताना आणि पूर्ण वेळ सेवा करण्यासाठी देखील प्रभू आम्हाला बोलावतो. आज जर कोणी प्रभूच्या मागे त्याच्या रिकाम्या नावेत जर प्रभू नसेल, त्याच्या घरात जर प्रभू आलेला नसेल, तर प्रियानो, आमचे सर्व प्रयत्न बाजूला ठेवूया आपण. आमचे सर्व श्रम आपण बाजूला ठेवूया. आमचे सर्व, आमच्या जीवनातील अनुभव आपण बाजूला ठेवूया. आमची बुद्धी सामर्थ्य बाजूला ठेवूया आणि आमच्या स्वतःवर भरोसा ठेवण्यापेक्षा प्रभूच्या शब्दावर आम्हाला भरोसा ठेवायचा आहे. आणि आज्ञा पालनाचं धैर्य आम्हाला ठेवायचं आहे. कारण आज्ञा पालनासाठी देखील धैर्य लागतं. कारण आज्ञा पालन करताना पुष्कळ विरोध होऊ शकतो, आम्हाला त्रास होऊ शकतो, घरातून त्रास होऊ शकतो, बाहेरून त्रास होऊ शकतो. परंतु आज्ञा पालन करण्यासाठी आणि आध्यात्मिक आशीर्वाद मिळण्यासाठी, ते आज्ञा पालनासाठी धैर्याची गरज आहे. म्हणून स्वतःच्या इच्छेचा त्याग केला पाहिजे. त्यांच्या अंतःकरणाची काय उत्कट इच्छा आहे? रात्रभर त्यांनी कशासाठी प्रयत्न केलेला आहे? मासे धरण्यासाठी
प्रयत्न केलेला आहे. पण प्रभू येशू ख्रिस्त लूक 9:23 मध्ये म्हणतो, माझ्या मागे या. जो कोणी माझ्या मागे येतो, आपला वधस्तंभ उचलून माझ्या मागे येतो. आणि खरोखर प्रियानो, तुम्हाला आणि मला प्रभूच्या सेवेसाठी आपलं जीवन द्यायचं आहे. आणि म्हणून प्रभू आमची सेवा करायला आला, त्याने आमची सेवा केली, परंतु आता तो आम्हाला बोलवतो त्याची सेवा करण्यासाठी. पृथ्वी तलावर त्याचं डोकं टेकण्यासाठी त्याला जागा नव्हती, परंतु प्रभूची सेवा करण्यासाठी आपला वेळ, आपला श्रम, आपली क्षमता आम्हाला देवासाठी अर्पण करायचं आहे. रोम 12:1 प्रमाणे आपलं जीवन प्रभूला समर्पित करायचं आहे. म्हणून प्रियानो, प्रभूला आपलं जीवन समर्पित करा, जसं त्याने आमच्यासाठी जीवन समर्पित केलेलं आहे. आणि दररोज आपला वधस्तंभ खांद्यावर घेऊन प्रभूच्या मागे जायचं आहे. देव हे वचन आपल्या सर्वांसाठी आशीर्वादित करो. धन्यवाद.